श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिराला जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिफ्ट आणि स्कायवॉक कामाला मंजुरी देऊन कोट्यवधी रुपये दिले होते। या कामात दुकानदाराच्या विस्थापनाच्या मुद्द्यावरून गेली 2 वर्ष चर्चांमधून काही मार्ग निघत नसल्याने काम रखडले। याआधी 10 दुकाने काढून लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु आणखी 35 दुकानांना काढून काम पुढे रेटण्याचे आवाहन होते। यामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सतत 5 बैठका घेऊन 17 एप्रिल रोजी दुकानदारांसोबत यशस्वी चर्चा करून त्यांच्या विस्थापनाचा तेथेच प्रश्न निकाली काढल्याने दुकानदारांनी आपली दुकाने काढण्यास सहमती दर्शविली। तर गुरुबक्ष आणि कंत्राटदार यांनी तात्काळच काम सुरू केल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा माहूर शहरात रंगली आहे। विश्रामगृह झालेल्या बैठकीत श्री रेणुका देवी संस्थान गडावरील सर्व व्यापारी विश्वस्त यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दुकानदारांना देवीवर चढताना डाव्या बाजूला दरीत भर टाकून सर्व दुकानदारांना व्यवस्थित जागा बनवून तात्काळ देण्याचे आश्वासन दिल्याने 35 दुकानदारांनी सहमती दर्शवत सुरुवात करण्यास होकार दिल्याने कंत्राटदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कामही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या। तसेच येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्याचे सांगितले। यावेळी विदर्भ न्यूजने प्रकाशित केलेल्या भाविकांना होणाऱ्या गैरसुविधाबद्दलही त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनथुला, तहसीलदार किशोर यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता DK भिसे, नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, मुख्याधिकारी विवेक कांदे, सहाय्यक अभियंता रवींद्र उमाळे, सहाय्यक अभियंता आकाश राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, अमोल शेंडे, चंद्रकांत भोपे, संजय कान्हव, योगेश साबळे यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते। लिफ्ट आणि स्कायवॉक तसेच व्यापारीमधील विस्थापनाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्याने भाविकांना लवकरच लिफ्टमधून सुलभ देवदर्शन होणार आहे। याशिवाय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यशस्वी तोडगा काढल्याने नागरिक, व्यापारी आणि भाविकातून त्यांचे अभिनंदन होत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।